नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि पहिला पाऊस लागला तेव्हा नदीला खूप पाणी आले व आमच्या घरातील व्यक्तीने काल माशासनी जाळी टाकलेली होती आणि आज त्याचे भरपूर मासे गावलेले आहेत। खवला मासा तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे, पण त्यामध्ये काटे काही जास्त नाही आहेत, कमीच आहेत। चला तर मग याचे झणझणीत असे कालवण बनवूया। इथे रस्स्यासाठी आपण मसाला गरम करून घेऊया। इथे गरम मसाला अगदी थोडासा घेतलेला आहे। धने 2 चमचे, जिरे 2 चमचे, लसणाच्या 10-12 पाकळ्या, तीळ आणि इथे मी सुकं खोबरं घेतले। तुम्ही ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता। हे सर्व मसाले चांगले गरम करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमधून अगदी बारीक प्युरी करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, जितका बारीक तुम्ही मसाला कराल तेवढी रशाला चव चांगली येते। गॅसवरती एका भांड्यात तेल ओतलेलं आहे गरम करण्यासाठी। एक मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, रस्सा जर तुम्हाला चवीला चांगला व्हायचा असेल तर मासा चांगला धुण्याची सुद्धा गरज आहे। हे महत्त्वाचं आहे, मासा चांगला धुण्याची। जर तुम्ही मासा चांगला धुतलात तरच रश्श्याला चांगली चव येते। माशाची त्वचा वरून अशी चिकट असते। त्याला ज्वारीचं पीठ लावून दगडावरती घसा चांगलं चोळून घासून काढायचं आहे आणि मग रश्श्यासाठी वापरायचं आहे ते। इथे मी कांदा चांगला भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये माशाची फोडं टाकलेले आहेत। ते जरा असं परतून घेऊन त्याच्यामध्ये हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे। रस्सा तुम्हाला चांगला झणझणीत हवा असेल तर जरा लाल तिखट जादा घालायचं आहे। मीठ घालून मग मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये बारीक केलेला। मीठ चवीनुसार घालायचं आहे। हे सर्व घातलेलं साहित्य सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। आमची ही गावाकडची ट्रिक वापरून तुम्ही या पद्धतीने रस्सा बनवला तर खूप छान लागतो, चवीला खूप मस्त लागतो। त्याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यातून पाणी घातलेलं आहे, भांडं खळबळून। तुम्हाला जितका रस्सा करायचा आहे तितकं तुम्ही पाणी वापरून त्याला शिजू द्यायचं आहे। एक उकळी आल्यानंतर एक 5 मिनिटं शिजवायचं आहे। मासा लगेच शिजतो। आणि इथे आमचा माशाचा रस्सा तयार आहे। माशाचं ताटही तयार आहे। रस्सा, चपाती, फिश फ्राय केलेला आहे। हाही व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल। कसा वाटला मैत्रिणींनो रस्सा, कमेंट करून नक्की सांगा। आणि हे ताटही। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।